वेळ तुम्ही गाडी बाजूला उभी करा, मोबाईलवर बोलणं पूर्ण करा आणि परत गाडी न्या. तुम्हाला कोण काय बोलणार नाही आहे. दुसरा मुद्दा, जे काही नशापान करून काय कधी कधी हे करतात, एक दोन लोक असे नशापान करतात आणि हजारो कामगारांना त्याचा भुर्दंड सोसावा लागतो, त्याला नाहक त्याला सामोरं जावं लागतं. पण दोन तीन जे काय असतात असे महाभाग, यांना आमची विनंती राहील की जर तुमची ड्युटी संपल्यानंतर एक चपटी पियाची ती 2-3 पिया, पण ते घरी जाऊन पिया, पण त्या ड्युटीवर असताना पिऊ नका, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. जे काही मोबाईल फोनवरती बोलून अपघात होतात त्यांनी टाळायला पाहिजे असे मला वाटतंय. मग एक वेळ तुम्ही गाडी बाजूला उभी करा, मोबाईलवर बोलणं पूर्ण करा आणि परत गाडी न्या. तुम्हाला कोण काय बोलणार नाही आहे. दुसरा मुद्दा, जे काही नशापान करून काय कधी कधी हे करतात, एक दोन लोक असे नशापान करतात आणि हजारो कामगारांना त्याचा भुर्दंड सोसावा लागतो, त्याला नाहक त्याला सामोरं जावं लागतं. पण दोन तीन जे काय असतात असे महाभाग, यांना आमची विनंती राहील की जर तुमची ड्युटी संपल्यानंतर एक चपटी पियाची ती 2-3 पिया, पण ते घरी जाऊन पिया, पण त्या ड्युटीवर असताना पिऊ नका, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह.